तर जरांगे पाटील फडणवीसांविरोधात आक्रमक झाले आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी काही तासांपूर्वी ते आंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। ते नेमकं कुठे पोहोचलेत याविषयी जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांच्याकडून। ते थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सुधाकर, 3 वाजण्याच्या आधीपासून जरांगे पाटील निघालेले होते आणि त्यांची जी मेडिकल कंडिशन आहे ती बघता आतापर्यंत जरांगे पाटील कुठे पोहोचलेले आहेत आणि कसं चित्र तुम्हाला एकूणच इथे दिसतंय? निश्चितच बरं, आपण जर पाहिलं तर आंतरवली सराटी गावामधून मनोज जरांगे पाटील स्वतः पायी या ठिकाणी मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते। मात्र काही वेळानंतर मनोज जरांगे पाटील यांना समाजाच्या वतीने आग्रह करण्यात आला की जरांगे पाटील यांनी गाडीत बसावं आणि गाडीत आम्ही तुमच्या सोबत मुंबईच्या दिशेने येऊ, आपण स्वतः मुंबईच्या दिशेने मुंबईला जाऊ आणि सागर बंगल्यावर बसू। त्यानंतर मनोज जरांगे पाटील या ठिकाणावरून गाडीमध्ये बसून जरांगे पाटील हे आंतरवली सराटीच्या समोरून आता मुंबईच्या दिशेने जात आहेत। आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यातील भांबेरी नावाचा हा शेवटचा गाव आहे। भांबेरी नावाच्या शेवटच्या या गावामध्ये, या जिल्ह्याच्या गावामध्ये, भांबेरीच्या गावामध्ये काही मिनिटांमध्ये जरांगे पाटील येणार आहेत। या ठिकाणी जवळपास भांबेरी गावामध्ये आंतरवली सराटी गावाच्या आधी मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी देखील उपोषण केलं होतं मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी। भांबेरी गावातील लोक जे आहेत, या गावाची शेजारची लोक, भांबेरी गावाची लोक, असे हजारो लोक या ठिकाणी रस्त्यावर येऊन बसलेत। लोक त्यांना विनंती करणार आहेत की मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावं, पाणी घ्यावं, मुंबईला जाऊ नये। त्यानंतर आपण तुमच्या प्रकृती दुरुस्ती झाल्यावर आपण मुंबईला जाऊ अशी विनंती या ठिकाणी केली जाणार आहे। आपल्या सोबत या ठिकाणी काही मराठा समाज बांधव देखील आलेले आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगाल? आता थोड्याच वेळात पाटील येणार आहेत, काय तुमची पाटलाकडे विनंती असणार आहे? पाटलाकडे विनंती आहे, तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे पाटलानं। मुंबईला तर जाणंच आहे, आरक्षण नाही भेटलं तरी देवेंद्र फडणवीसच्या घरापर्यंत जाणारच आहे पाटील, त्याचा विषय नाही। आम्ही बी मुंबईपर्यंत जाणार आहे। आम्ही आलेलो आहोत बदनापूर तालुका, जालना जिल्हा, गाव ढोपटेश्वरहून आलेलो आहे आम्ही जरांगे पाटला सपोर्ट करायसाठी। काल बी ढोपटेश्वरला आंदोलन, रस्ता रोको केला, पोलीस लोकांना लाठीचार्ज बी केला आमच्या गावामध्ये, तरी आम्ही त्याला भेलो नाही पोलीस लोकांना। ओके, निश्चित दादा, आता पाटील येणार आहे थोड्याच वेळात या ठिकाणी, तुम्ही काय विनंती करणार आहात? पाटलाला आम्ही एकच विनंती करणार आहे की पाटील तुम्ही तब्येतीची काळजी घ्या आणि सलाईन वगैरे घ्या। आपण 2 दिवसाच्या नंतर तुमची तब्येत ठीक झाल्याच्या नंतर आपण मुंबई दौरा नक्कीच काढू आणि सागर बंगल्यावरती जाऊ। सर्व मराठी घेऊन, कोटीमध्ये मराठी घेऊन आपण जाऊ, ही विनंती करणार आहे आम्ही। आणि काल झालेले जे आंदोलन होतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर हे आंदोलन देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला। काही आंदोलक काही बोलले नाही, काही नाही। ढोपटेश्वर गावामध्ये, बदनापूर तालुक्यामध्ये ढोपटेश्वर गावामध्ये आंदोलनकर्ते काहीच बोलले नाही। पोलिसने बळदाटी करून सनी मुलांना मारहाण, लेडीजला मारहाण, सर्व लोकांना मारहाण केली। आम्ही समजण्याचा प्रयत्न केला पण तरी ते ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते। दादा, आता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील येणार आहेत, तुम्ही त्यांना काय विनंती करणार आहात? जरांगे पाटलांना तुमच्याकडून काय विनंती केली जाणार आहे? मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी महिला देखील आहेत। मनोज जरांगे पाटील ही व्यक्ती नसून एक विचार आहे आणि सरकार हा विचारच मोडीत काढायचा प्रयत्न करतोय। पण महाराष्ट्रातील सकल मराठा समाज पूर्ण ताकदीनिशी मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागे आहे आणि त्यांनी अगोदर तर लाठीचार्ज केलेलाच आहे, पण आता पाटलाला संपवायची भाषा ते करतायत, तर हे आम्ही मराठा कधीच होऊ देणार नाही। त्यामुळे पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्रातील पूर्ण मराठा समाज मनोज जरांगे दादांच्या पाठीमागे आहे आणि आम्ही निश्चितच पाटील सांगतील तेच तोरण बांधणार आहे। या ठिकाणाहून तुम्ही पुढे जाणार आहात पाटलासोबत की या ठिकाणी पाटलांना तुम्ही विनंती करणार आहात उपचार घेण्यासाठी? पाटील जे म्हणतील ते आम्ही पूर्व दिशा मानणार आहेत। पाटील जे म्हणतील तेच धोरण आणि तेच तोरण आमचं राहणार आहे। पाटलांनी आता आदेश दिलेला आहे आंतरवलीच्या मंचावरून की आपण सागर बांगल्याकडे मुंबईला जायचंय, तर टोटल मराठा समाज हा गाड्यांनी जसं ज्यांना जसं शक्य होईल तसं मुंबईकडे कूच होतंय। आजही तुम्हाला सांगतो अशी माहिती आहे की महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधून 400-500 एका जिल्ह्यामधून गाड्या इथं निघालेल्या आहेत। ओके, निश्चित आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधव जे आहेत ते भांबेरी नावाच्या गावामध्ये दाखल झालेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली जाणार आहे आधी उपचार घ्यावं, त्यानंतर आपण जाऊ। अगदी बरोबर आहे सुधाकर, एकूणच तुम्ही आता भांबेरी गावात आहात जिथं मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात पोहोचणार आहेत, पण त्या आधीची इथली परिस्थिती तुम्ही दाखवलेली आहे आणि त्याचबरोबर मराठा समाजातील लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही तुम्ही दाखवलेलं आहे आणि याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.